जामनेरपुरा भागातील शिवारात असलेल्या दिलीप जहागीरदार यांच्या शेतात एका बिबट्याने त्यांच्या वासरूला उचलून नेले. काय घडले ऐका त्याचा थरार. आमचं चार्जिंग होतं पण ते जोपर्यंत चाललं तोपर्यंत ते चालू होतं विसरून गेलं. मग त्यानंतर रात्री अंधार पडलं खूप. अच्छा रात्री आमचं इथं एक मित्र गेला. अच्छा आम्ही उठलो सगळं राऊंड मारलं तोपर्यंत वासरी इथं होतं. आम्ही बघितलं मग नंतर आम्ही झोपलो. ते रात्री ते अंधारच होता, लाईट होती ना. ॲक्च्युली आमच्याकडे लाईटचा लई खूप प्रॉब्लेम. रात्री लाईट येतच नाही कारण अंधारात आम्हाला राहावं लागतं. तर तिथे काय आलं, रात्री एकदम ढोरं भडकले ते. आम्ही उठलो तोपर्यंत ते बस ओढून घेऊन गेले ते. तुमच्या समोरचा प्रकार आहे. हां. मग त्यानंतर मग आम्ही सकाळी उठून सगळे शोध लावला. तर या रस्त्यानं हा कोलवाडचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने आम्हाला ते मोड सापडली त्याची बिबट्याची. ते पूर्ण असं ओढत नेलेलं आहे. बरं. आम्ही सगळं शोधलो आणि पूर्ण जंगलापर्यंत जसं तो गेला रस्त्यानं तसं आम्ही सगळं तपास लावला त्याचा. अच्छा. पण जे वासरू नेलेलं होतं ते काय आम्हाला काही सापडलं. आणि ॲक्च्युली लाईटच्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे कारण की रात्री लाईट होते ना, त्याच्यामुळे हा आमचा अपघात झाला आहे वासरू. आणि की आम्हाला रात्री उठावं लागतं, भरण्याला जावं लागतं, मोटर चालू करायला लागते. बरं. तर शेतकऱ्यामध्ये खूप जायचं काय, बऱ्याचशा जणाला दिसला. डोलारी काकांचं शेत आहे तिकडे पुढे, त्याच्या मुलगीला पण दिसलं. त्यानं दिवसा हाकललेलं आहे. बरं. खूप शेतकऱ्यांना दहशत आहे. या रस्त्याने गेला का तो? या बरं इकडे. या रस्त्यानं ओढत नेलेलं आहे. अच्छा. तुम्हाला पायाचे निशाण कुठे दिसले त्याचे? दिसलेले आहे. असं आहे का? हो. अच्छा. हां. मग वन विभागाचे लोक आले होते ना? हो, आले होते. त्यांनी आधी तपास केला. त्यांनी रात्री ते फोन कॅमेरे पण लावले. अच्छा. हो. मग कॅमेऱ्यात काही दिसला नाही का तो? आलाच नाही त्याला दिवशी. अच्छा. पूर्ण डायरेक्ट ओढत नाही डायरेक्ट बायपासच्या रस्त्याने. हा रस्ता पुढे कुठे मिळतो? बायपासला. बायपासला मी शेतात नेलं आहे. शेतं चांगल्यात नेलं आहे. इथे जवळपास राहणारे किती लोक तुमच्यासारख्या शेतात काम करतात? शेतात खूप आहे. कम से कम 5-6 खटले इकडे डोलर काकांच्या शेतात आहे. इथून शंकर पैलवानचं शेत आहे, त्यांचं शेतात आहे. इथे गणेश खाटकी म्हणून शेत आहे त्यांच्या शेतात पण शेतकरी लोक आहे. त्यांचं लहान मुलं आहे. माझी स्वतःची 2 लहान बाळ आहे. बरोबर. भीती वाटते. पोरं आहे. आता रात्री लगेला उठतो कोणी काही झालं तर एखाद्याला अपघात झाला तर आम्ही काय करा. तर लाईटचा आम्हाला इकडे बी खूप प्रॉब्लेम आहे. लाईटचाही प्रॉब्लेम आहे. वन विभागाने लक्ष दिलं पाहिजे. दिवशी लाईट होती ना दादा, त्याच्यामुळे हा अपघात घडलेला आहे. अच्छा. असं हे झालेलं आहे. ठीक. धन्यवाद.